मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटन्सकडे जाणाऱ्या नीलकमल फेरी बोटीला एक सुसाट स्पीड बोटीनं धडक दिली। या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये 3 नौदलाचे कर्मचारी आहेत तर 101 लोकांना सुखरूप बचावलंय। पण या अपघातात नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेलं संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलंय। 2 दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर हे कुटुंब समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरात आले होते। मात्र त्यांचा हा आनंद क्षणात विरला। या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा बुडून मृत्यू झालाय। राकेश अहिरे, पत्नी हर्षदा अहिरे आणि मुलगा निधेश अहिरे असं बोट दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबाचं नाव आहे। ते पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते। राकेश अहिरे हे दम्याच्या उपचारासाठी 2 दिवसांपूर्वी पत्नी व मुलासह मुंबईला आले होते। पण बोट दुर्घटनेत अहिर कुटुंबियांचा मृत्यू झाला। 2 दिवस रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर अहिरे कुटुंब बुधवारी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी बोटनं समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते। पण नौदलाच्या स्पीड बोटनं प्रवासी बोटीला धडक दिली। या दुर्दैवी अपघातात अहिर कुटुंबातील 3घांचा श्वास थांबला। अंगाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनं पिंपळगाव बसवंतच्या अहिर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। मृत राकेश अहिरे यांचे वडील नाना अहिरे यांचा बांधकाम व्यवसाय आहे तर राकेश यांना दम्याचा त्रास होता। 7 वर्षापूर्वी कल्याण येथील हर्षदा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता। 5 वर्षापूर्वी त्यांच्या घरात निधेश झाला होता। दम्याच्या आधारावरती उपचारासाठी ते नेहमी मुंबईला जात असत। यावेळी ते पत्नी हर्षदा अहिर वय वर्ष 28 आणि मुलगा निधेश वय वर्ष 5 यांच्यासह उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात आले। रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ते गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले। पण नौदलाच्या बोटीनं प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेत संपूर्ण अहिर कुटुंबियांचा मृत्यू झाला। राकेश अहिर यांचा जागीच पाण्यात बुडून मृत्यू झाला तर पत्नी हर्षदा आणि निधेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला।